हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडे फॅमिली ब्लॉग. तर बघा, हा आहे होळीचा ब्लॉग. आपण होळी इथे सेलिब्रेट करत होतो आणि बघू शकता आरू किती छान अशी डान्स करत आहे. आणि ही स्नोची थर्ड होळी आहे. आणि इथे हे बघा, इथे मी मम्मीकडे होती आणि इथून काहीच दिवसात आम्ही घरी जाणार होतो स्नोच्या पप्पांकडे. तर बघू शकता आम्ही असं रीलचं प्रिपरेशन करत होतो. तेव्हा स्नो 4 महिन्याची होती. फर्स्ट होळी होती तेव्हा स्नोची ही बघू शकता तिचा फोटो. आणि हे अशा आम्ही छान छान रील अशा शूट केलेल्या होत्या. तर ही स्नोची फर्स्ट होळी आहे. त्यानंतर हा होळीचा फोटो आणि ही स्नोची सेकंड होळी आहे. यावेळी स्नो बघा अशी छान होळी खेळलेली होती स्नो. आणि आत्ता जी आहे ही स्नोची थर्ड होळी आहे. तर बघा इथे सगळ्यांनी असे लाकडं वगैरे जमा केलेले होते स्नोच्या पप्पांनी आणि सगळ्या त्यांच्या मित्रांनी वगैरे इथे रांगोळी काढून सगळं काही रेडी केलेलं होतं. थोड्याच वेळात आमची इथे होळी पेटणार होती. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आणि इथे स्नो बघा अशी रडत होती. स्नोला पप्पांकडेही जायचं होतं आणि त्यानंतर असा तिला व्हिडिओही बनवायचा होता. त्याच्यासाठी स्नो इथे रडत होती. आता झाला सुरू. आणि इथून काही व्हिडिओ स्नोने शूट केलेले आहे बघा. अगं हालवू नको ना गं. आणि इथे स्नोला थोडं सर्दी ताप वगैरे आलेला होता बघा. आणि अशी पूजा वगैरे करून नैवेद्य ठेवलेलं होतं. आणि आम्ही इथे थोड्याच वेळात जाणार होतो होळीजवळ होळी पेटवायला. इथे आमची तयारी वगैरे सुरू होती. आणि हे बघा होळीचा फोटो. इथे आलो आम्ही होळी पेटवायला. तर बघा इथे प्रत्येक वर्षी स्नोच्या पप्पांच्याच हाताने होळी पेटवली जाते. तर इथे स्नोचे पप्पा होळीची पूजा करत होते. काम आहे बा. डोक्यावर घेतलं का काय? इथे स्नोचे पप्पा पूजा करत होते आणि स्नो बघा जिकडे तिकडे रस्त्यावर अशी मस्त्या करत होती. इकडून तिकडून येणाऱ्या गाड्या होत्या सुरू. आणि ही बघा मॅडम इकडे तिकडे धावत होती सारखी. इथे तिथे जाऊन मस्त्या करत होती, बसत होती. आणि आता तर डायरेक्ट खालीच बसली बघा. आणि इथे झाली स्नोच्या पप्पांनी इथे होळी पेटवली. आता हळूहळू होळी पेटेल आणि सगळेच जण इथे पूजा करेन आता. स्नो बघा किती नाचत आहे आणि किती इकडे तिकडे फिरत आहे. आणि बघा शेवटी मी हिच्या मागे अशी धावत होती. येऊ दे भोंगा येते तिकडनं. ये रे भोंगा ये. नाही इला नाही फक्त त्या गड्ड्यामधून येते असं. येऊ दे. छान असे फोटोज. आणि त्यानंतर आम्ही इथे पूजा वगैरे करून घेतली स्नोच्या पप्पांनी आणि मी इथे पूजा करून घेतली बघा. स्नोलाही सांगितलं की पाया लाग. तर स्नोनेही इथे पाया वगैरे लागल्या. आणि आमचे दुःख कष्ट आणि सगळं जे काही निगेटिव्हिटी आहे ते सगळं होळीला म्हटलं घेऊन घे बाई. आणि बघा इथे आम्ही एवढे सगळेजण इथे जमलेलो हा होतो रंग राहते. होळी पेटवायला. आणि होळी बघू शकता किती छान अशी पेटलेली आहे. चला आता भेटूया दुसऱ्या दिवशी डायरेक्ट होळी खेळायला. स्नोवा मॅडम इथे झोपलेलीच आहे बघू शकता. सगळे येऊन कलर लावून सगळे गेले पण स्नो काही सकाळ झाली तरी उठली नाही. स्नो झोपलेलीच होती. आणि दारावर सगळ्या माझ्या मैत्रिणी येऊन रेडी होत्या बघा. मलाही असं छान रंग वगैरे लावलं, टोपी वगैरे घातलेली होती. त्यानंतर दुपारी आम्ही स्नोनी पण कलर लावला, छान रंग खेळला. यावेळी स्नो रडली नाही आणि छान असं होळी तिने पण सेलिब्रेट केली, छान अशी खेळली. आणि इथे बघू शकता आम्ही बाहेर येऊन इथे पुन्हा नाचत होतो. इथे सगळा इंटरेस्ट आता हळूहळू गेलेला होता. तर इथे बघा आम्ही बसलेलो होतो मग. आणि याच्या स्टार्टिंगचे व्हिडिओ समोर आहेतच, होळी खेळण्याचे व्हिडिओ, रंग लावण्याचे व्हिडिओ. तर बघा स्नोचे इथेही मी फोटोज वगैरे काढून घेतले. आणि हे बघा खरी मजा इथे आहे. इथे पाणी खेळलो आम्ही, डान्स केला आम्ही आणि खूप जास्त एन्जॉय केलं. इथे आम्ही गेलेलो होतो कलर लावायला आणि इथे आम्हाला त्यांनी कलर लावला आणि छान असं बॉक्स वगैरे लावून आम्ही इथे नाचलो.
यावेळी ग्रहण आहे करून आम्ही काहीच कुणी आणलेलं नव्हतं आणि यावेळेस अशी फिकी फिकी होळी वाटली. आणि यावेळेस नऊच्या पप्पांची सेकंड ड्युटी असल्यामुळे आम्ही सेलिब्रेट करू शकलो नाही जास्त. आणि बघू शकता चंद्र कसा अर्धाच होता, थोडंसं त्याला ग्रहण होतं. आणि मग नंतर बघा 7च्या नंतर खरोखर तो पूर्ण झाला होता पूर्ण. हेही एक वेगळंच वाटते, ग्रहण आहे तर खरंच ग्रहण होतं. आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.